दुसरा इतिहास अध्याय 28। आहाज राज्य करू लागला तेव्हा तो 20 वर्षाचा होता। त्याने यरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले। त्याचा पूर्वज दावीद याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही। तो इस्रायलांच्या राजांच्या मार्गांनी चालला। त्याने बाल देवतांच्या ओतीव मूर्ती केल्या। त्याने हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतीस अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पिली। तो उच्चस्थानी टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी। म्हणून त्याचा देव परमेश्वर याने त्यास आरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले। त्यांनी त्यास जिंकून त्याचे पुष्कळ लोक पाडाव करून दिमिश्कास नेले। याशिवाय त्यास इस्रायलाच्या राजाच्या हाती दिले। त्याने मोठी कत्तल उडवून त्यास जेर केले। रमाल्याचा पुत्र पेकह याने एका दिवसात यहुदातल्या 1,20,000 वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर यास सोडून दिले होते। एफ्राईमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घर कारभारी अजरिकाम व राजाचा नायक एल्काना यांचा वध केला। इस्रायल लोकांनी आपल्या भाऊबंदांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या मिळून 2,00,000 माणसे पाडाव करून नेली आणि त्यास पुष्कळ लुटून ती लूट शोमरोनास नेली। त्या समयी ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता। शोमरोनास सैन्य परत आले तेव्हा त्यास मार्गात गाठून तो म्हणाला, पहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहुदावर रागावला म्हणून त्याने त्यास तुमच्या हाती दिले। तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहोचला आहे। यहुदी व यरुशलेमकर यास आपले दास व दासी करून ठेवावे असा तुमचा इरादा आहे। तर तुम्हीही आपला देव परमेश्वर याचे अपराधी नाही काय? तर आता माझे ऐका। तुम्ही आपल्या पाडाव केलेला भाऊबंदास परत पाठवून द्या, कारण परमेश्वराचा कोप तुम्हावर अतिशयीत भडकला आहे। तेव्हा एफ्राईमातले कित्येक मुख्य पुरुष म्हणजे अजर्या बिन योहानान, बरेख्या बिन मशिल्लेमोत, यहिजकिया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणाऱ्यास आडवे जाऊन म्हणाले, या पाडाव केलेल्या लोकास आत आणू नका। तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापात व दोषात भर पडेल। आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्रायलावर बहुत कोप भडकला आहे। तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी यांच्या समक्ष सोडून दिली। मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकातल्या उघड्या नागव्यास लुटीतली वस्त्रे नेसविली, जोडे घालावयास दिले, त्यास खाऊ पिऊ घातले, त्यास तैलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकास गाढवावर बसवून खर्जूर नगर जे यरीहो तेथे त्यांच्या भाऊबंदांकडे पोहोचते केले आणि मग ते शोमरोनास परत गेले। त्या समयी आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली, कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहुदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते आणि पलिष्टी लोक तळवट व यहुदाचा दक्षिण प्रांत यातील नगरांवर स्वारी करून बेत शेमेश, अयालोन, खदेरोत, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिमजो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यात राहू लागले। इस्रायलाचा राजा आहाज याच्यामुळे परमेश्वराने यहुदास धुळीस मिळविले
कारण त्याने बेफाम वर्तन करून परमेश्वराचा मोठा अपराध केला होता. ह्यामुळे अश्शूरचा राजा तिलगथ पिलनेसर याने त्याचकडे येऊन त्यास त्रस्त केले, त्यास सहाय्य केले नाही. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरातून धन घेऊन अश्शूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही. संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला. दिमिश्काच्या ज्या दैवतांनी त्यास मार दिला होता त्यास त्याने यज्ञ केले. तो म्हणाला, आरामी राजास त्याच्या दैवतांनी सहाय्य केले तर मी त्यास यज्ञ केल्यास मलाही ते सहाय्य करतील. पण ते त्याच्या व सर्व इस्रायलांच्या नाशास कारण झाले. आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडून तोडून टाकली. त्याने परमेश्वराच्या मंदिराची द्वारे बंद केली आणि यरुशलेमेच्या कोनाकोपऱ्यातून वेद्या बांधिल्या. त्याने यहुदाच्या प्रत्येक नगरात अन्य दैवतास धूप जाळण्यासाठी उच्च स्थाने बांधिली आणि आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास संतप्त केले. अथपासून इतीपर्यंत त्याची बाकीची कृत्ये व त्याचे सर्व वर्तन ही यहुदा व इस्रायल यांच्या राजांच्या बखरीत वर्णिली आहेत. आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यास यरुशलेम नगरात मूठ माती दिली, पण त्यास इस्रायलाच्या राजांच्या कब्रस्तानात नेले नाही. मग त्याचा पुत्र हिजकिया हा त्याच्या जागी राजा झाला.